नमस्कार मित्रांनो, ड्रीम स्टडी या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. बघा, आपल्याला एक कमेंट आली होती की टी ई टीचे प्रश्न असतील तर ते पाठवा. तर त्यामुळे आज मी टीची माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे, तर त्यामधील सामाजिक शास्त्र या विषयातील मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे आणि त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरणसुद्धा सांगणार आहे. चला तर आपण पहिला प्रश्न आहे त्याला सुरुवात करूया. बघा, स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे? तर 4 पर्याय आहेत. तर त्याच्यामध्ये पर्याय 1 इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. तर कोलकाता येथे 1956मध्ये हा संगणक बसवण्यात आला होता. चला दुसरा प्रश्न बघा. विधान अ, भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. आता विधान ब बघूया. जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. आता आपल्याला 2 विधान दिलेले आहेत. मग या 2 विधानामधील बघा, पहिलं जे विधान आहे ते आपल्याला बरोबर वाटत आहे, कारण भारत हा एकत्र कुटुंब पद्धती म्हणून जगप्रसिद्ध आहे. आणि त्याचबरोबर की दुसऱ्या प्रश्नामध्ये काय, दुसऱ्या विधानामध्ये सांगितलेलं आहे की जागतिकीकरणामुळे विभक्त म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज वाढली आहे. तर इथे हे जे ब आहे हे आपल्याला इथे चुकीचं विधान वाटत आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे विधान अ हे बरोबर आहे आणि विधान ब चूक. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा. रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? तर जदुनाथ सरकार, 2 गोविंद सरदेसाई, 3 सुरेंद्रनाथ सेन, 4 त्र्यंबकशंकर शेजवलकर. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोविंद सरदेसाई. बघा, कारण गोविंद सरदेसाई यांनी मराठी रियासत हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न बघा. योग्य जोड्या जुळवा. आता इथे आपल्याला काही राज्यांची नावे दिलेली आहे आणि त्याचबरोबर आणि त्यांचे नृत्य प्रकार दिलेले आहे, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे हे विचारण्यात आलं आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये लावणी, आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी आणि केरळमध्ये मोहिनीअट्टम आणि तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम. तर ह्या त्यांच्या योग्य जोड्या आहेत. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने अभ्यासा. या युगात प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने-आणीसाठी होऊ लागला. या युगात व्यापार व दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. तर हे कोणत्या युगाचे वर्णन आहे? 4 आपल्याला इथे विधानं दिलेली आहेत. तर कोणत्या युगामध्ये युगाचे वर्णन आहे? तर हे आहे नवाश्म युगाचे. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे, कारण चाकाचा शोध आणि मातीची भांडी बनवण्याची कला ही नवश्म युगाची काय आहेत? प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पुढे बघा. गटात न बसणारा शब्द ओळखा. आता इथे 4 शब्द दिलेले आहेत, जसं की वय्य, चर्मनमा, कारमार, नाव्य. आता वय्य म्हणजे काय? विणकर. चर्मना म्हणजे काय? चांभार. आणि कारमार म्हणजे काय? तर लोहार. आता हे तीनही काय आहेत? प्राचीन काळातील विविध कारागीर किंवा व्यावसायिकांची गट आहेत. तर मग आपला इथे वेगळा गटात न बसणारा शब्द जो आहे तो आहे नाव्य. पर्याय क्रमांक 4. बघा, पुढे सुद्धा आपल्याला जोड्या विचारलेल्या आहेत. तर हडप्पा संस्कृतीचे ठिकाण आणि वर्तमान राज्य विचारलेले आहेत. बघा, दायमाबाद याची जोडी आहे महाराष्ट्र.
राखीगढी हरियाणा, लोथल गुजरात आणि कालीबंगन राजस्थान. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. म्हणजे 1857च्या जो स्वातंत्र्य लढा झाला होता त्यातील ह्या घटना आपल्याला योग्य कालानुक्रमाने लावायच्या आहेत. तर बघा 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. त्यामधला पहिला जो योग्य क्रम आहे तो बघूया. बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. हा पहिला क्रम येणार. ही पहिली घटना आहे. ही घटना मार्च 1897 मध्ये घडली. मग दुसरा पर्याय येणार आहे आपल्या दुसरी घटना. हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. कधी झाले हे तर मे 1857. आणि तिसरी घटना जी आहे, दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले. तर हे केव्हा, ही घटना कधीची आहे? जून 1857ची. मग चौथी घटना आपण बघूया शेवटची. तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले. ही घटना आहे एप्रिल 1859. तर यांचा हा क्रम मी तुम्हाला सांगितला. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न बघा. एबेल जन्झून तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. तर याचं अचूक उत्तर आहे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड. कारण तस्मानने न्यूझीलंडचा शोध लावला आणि तर कॅप्टन कुकने काय केलं आहे, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीचा शोध लावून मोहिमा फत्ते केल्या. हे पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड. पुढचा प्रश्न बघा. आता तुम्हाला हे चिन्ह दिसत आहे, हे बोध चिन्ह. तर हे या कराराचे बोध चिन्ह आहे. आता इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत बघा. नाटो, सिएटो, सेंटो किंवा अँझूस. तर याचं बरोबर उत्तर आहे अँझूस, पर्याय क्रमांक 4. कारण हे बोधचिन्ह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील अँझूस सुरक्षा करायचे आहे. तर सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की आता TETची परीक्षा आली आहे, तर त्यासाठी मी असेच उपयुक्त तुम्हाला प्रश्न तुमच्यासमोर आणत जाईल. तोपर्यंत धन्यवाद.